नमस्कार मित्रांनो, आपला कोकणी माणूस या युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. मित्रांनो, दशावतार ही आपल्या कोकणची एक केवळ लोककला नाही, तर आपल्या कोकणची परंपरा, संस्कृती आणि श्रद्धा यांचा एक अमूल्य वारसा आहे. आणि हाच अमूल्य वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जपणारे दशावतारी कलाकार हे या लोककलेचे खरे रक्षक आहेत. मित्रांनो, आज आपण अशा दोन कलाकारांना भेटणार आहोत, ज्यांचं नातं हे पिता-पुत्राचं आहे आणि त्यांनी देखील ही लोककला एका पिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत जपलेली आहे. आणि आपल्या अभिनयाच्या जोरावर या दशावतार कला क्षेत्रामध्ये स्वतःची एक स्वतंत्र ओळख आणि स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे. आणि ते म्हणजे आपल्या कुडाळ तालुक्यातील माणगाव या गावचे सुपुत्र, ज्येष्ठ दशावतारी कलावंत श्री गजानन राणे आणि त्यांचे सुपुत्र युवा दशावतारी कलावंत श्री यश राणे. चला तर आपण आज त्यांच्याशी संवाद साधूया आणि त्यांचा आजपर्यंतचा जो जीवन प्रवास आहे त्याबद्दल आपण जाणून घेऊया. आपल्या दोघांचंही अगदी मनपूर्वक स्वागत. नमस्कार. तर आता मुलाखतीला सुरुवात करताना काका, माझा पहिला प्रश्न आपल्याला आहे की जवळजवळ आपण 30 वर्ष या दशावतारामध्ये 30 वर्ष कार्यरत आहात. 30 वर्ष जवळजवळ दशावतारात कार्यरत आहे मग या आणि अजूनही कार्यरत आहे. या तुमच्या प्रदीर्घ प्रवासाची सुरुवात कशी झाली? तुमच्या या दशावताराच्या प्रवासाची सुरुवात अगदी लहानपणापासून, म्हणजे जवळजवळ 6वी इयत्तेत असताना सुरुवात झाली. म्हणजे जवळजवळ 81 मध्ये शाळेमध्ये असताना सुरुवात झाली. आणि त्याची सुरुवात होता होता 1984 साली आम्ही माणगाव हायस्कूलच्या रंगमंचावर वासुदेवानंद सरस्वती दशावतार नाट्य मंडळ आमच्या गुरुजी म्हणजे पित्रे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही चालू केलं. आणि तिथून पहिला प्रवास सुरू झाला तो नैना सुरुवात या नाटकाने दशावताराचा प्रवास सुरू झाला. आणि मग तदनंतर मग इतरत्र कंपनीतून सुरुवात केली. या आता दशावतारात तुम्ही सुरुवात जी केली, मग यासाठी तुम्हाला मार्गदर्शन म्हणजे तुमचे गुरु कोण? माझे गुरु अगदी माझे वडील त्यांचं नाव? यशवंत लक्ष्मण राणे. अगदी दशावतार असो किंवा इतरत्र संगीत कला असो किंवा इतर कला सगळ्या जवळजवळ त्यांना अवगत होते. आणि ते आपण स्वतःसाठी ठेवायचे नाही, ते दुसऱ्यांसाठी द्यायचे, एक त्यांची खासियत होती. आणि ते माझे गुरु वडील. मग आपण नैनासूर या कथानका नाटकातून सुरुवात केली. त्याच्यात माझी आवडीची भूमिका म्हणजे शंकर. अगदी सहजरित्या मी जरी लहान असलो तरी त्यावेळी अगदी सहजरित्या शंकराची भूमिका मी लीलया पार पडतो, पण अभ्यास करू. मग या दशावतारी नाट्य प्रवासाची जेव्हा तुमची सुरुवात झाली, व्यावसायिक रंगभूमी. मग ते पहिलं दशावतार नाट्य मंडळ कोणतं? म्हणजे पहिलं दशावतार आमच्या नाट्य मंडळाने सुरुवात झाली. आणि त्याच्यानंतर त्रिमूर्ती दशावतार, आणि तदनंतर मग रामेश्वर दशावतार गावनळे, मग आमचे दोडामार्गची कंपनी सिद्धेश्वर दशावतार, नाईक दशावतार, हे लहान कंपनीतून मी सुरुवात केली. आणि ज्यावेळी 1998 सालात पहिल्यांदा मी खानोलकर दशावतारमध्ये गेलो. पहिल्यांदा व्यावसायिक रंगभूमीवर खानोलकर दशावतार, त्याच्यानंतर वालावकर दशावतार, त्याच्यानंतर नाईक मोचेमाडकर दशावतार, आणि त्याच्यानंतर मग 2011 मध्ये आरोलकर दशावतार नाट्य मंडळात आरवली, त्या मंडळात मी कार्यरत झालो. तिथून आजचा प्रवास पर्यंत, आत्ताच्या घडीपर्यंत मी त्याच कंपनीत सुरू आहे. आता मी यश आपल्याकडे येतो की आपल्या वडिलांप्रमाणे आपणही दशावतारामध्ये काम करावं असं आपल्याला काम वाटतं. नमस्कार. सर्वप्रथम विघ्नहर्ता गणपती रंगदेवता सर्व रसिक प्रेक्षकांना माझा नमस्कार. तुमचा प्रश्न आहे की वडिलांनी दशावतार केलं, त्यानंतर तुला आवड कशी निर्माण, काल निर्माण? बरोबर. तर मला आठवतं मी इयत्ता 4मध्ये होतो आणि पहिलंच नाटक म्हणजे सिरियाचा म्हणून, त्यामध्ये मला चिलया बारी मला भूमिका करायची आहे. मग तेव्हापासून मी सुरुवात केली. मला त्यांनी शिकवलं कसं करायचं सगळं. त्यानंतर कामगार स्पर्धा व्हायची, त्या स्पर्धेला सुद्धा आम्ही गेलो. तिथे पण आमच्या मंडळाचा नंबर आलेला. तिथून सुरुवात झाली 4थीमध्ये असताना. आणि मग शाळेमध्ये सर्व आम्ही करायचो. त्यानंतर हळूहळू आम्ही बालदशावतार एक स्थापन केलेलं आमच्या वडिलांनी. तिथले आमचे सर्व मित्रमंडळ होते त्यांनी. त्यात आम्ही लक्ष्मीची बाहुली हा नाट्यप्रयोग पहिला बसवलेला. त्यात पण मी चांगली भूमिका करायचो. शेतकरी दुहेरी भूमिका, शेतकरी आणि शिवगण दुहेरी भूमिका. मग तेव्हापासून हळूहळू मला आवड निर्माण दशावतार.
आपले वडील एक ज्येष्ठ दशावतारी कलावंत आहे आणि या दशावतारामध्ये जेव्हा तुम्ही सुरुवात केली तेव्हा वडिलांनी तुम्हाला असा काय तुमचा सल्ला दिला होता, तो काय आठवतो काय? सल्ला म्हणजे त्यांचं म्हणणं एकच आहे की अजूनपर्यंत त्यांचं एकच म्हणणं आहे की दशावतार करतोस पण स्वतःचा जीव सांभाळून करायचा. असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे दशावतार काही चांगलं म्हणजे वाईट असं नाही पण चांगलंच आहे ते. म्हणजे आज जी काही ओळख आहे ती वडिलांमुळे आणि आज जे काही नाव आहे ते वडिलांमुळे नाव. सल्ला एकच असतो की करताना जीव सांभाळून करायचं, एक त्यांचा सल्ला चांगला आहे. जेव्हा प्रत्यक्ष तुम्ही रंगमंचावर जाता तेव्हा लोकांची एक अपेक्षा होती की हा बाबा एक दशावतारी कलावंताचा मुलगा आहे आणि त्याच्यापासून कोणतीही चूक होणार नाही, अशी एक लोकांची अपेक्षा असते. तेव्हा ह्या लोकांची जी मनातली जी अपेक्षा किंवा त्यांच्या मनात जी गोष्ट असते त्याचा एक दबाव तुमच्यावर एक जे वडील दशावतारी कलावंत आहे त्याचा असतो का प्रत्यक्ष काम करताना? दबाव असतो पण कसं आहे काय लोक प्रेक्षक बघतात ना की हा आपला मुलगा आहे मग काहीतरी चूक माणूस म्हटल्यानंतर चूक ह्याच्याकडनं होणारच. पण शेवटी आपल्याला कळतं की आता आपलं काहीतरी चुकतंय तर तिथे स्टॉप करायचं, मग पुन्हा नवीन वाक्याला सुरुवात करायची. तसं पण मार्गदर्शन असतं नेहमी माझ्या वडिलांचं. दबाव नेहमी असतोच की एखादी आव्हानात्मक भूमिका जर आली तर कसं करायचं मी त्यांना विचारलं म्हणून मार्गदर्शन करतो सांगतो. तर आता माझा तुम्हाला एक प्रश्न आहे की दशावतार काय आहे हे तुम्ही आता जवळजवळ 30 वर्ष दशावतारामध्ये काम करत असल्यामुळे पूर्णपणे अनुभवलेले आहे. तेव्हाचं दशावतार आणि आजचं दशावतार यामध्ये खूप फरक आहे. अगदी मग बरोबर. पूर्वी खूप प्रतिकूल परिस्थिती होती, अशा परिस्थितीत सुद्धा तुम्ही ते दशावतारामध्ये काम केलं. आणि ते दिवस पाहिल्यानंतर आपल्या मुलाने सुद्धा दशावतारामध्ये जावं असं आपल्याला का वाटलं? मुलाने दशावतारामध्ये जावं असा कधी माझ्या मनात प्रश्न आलाच नाही. पण आता शेवटी कसं असतं, परंपरा आणि अनुवंशिकता. माझ्याच बाबतीत माझ्या वडिलांनी काही दशावतार कला केली नाही, आजोबांनी पण माझ्या नाही. मी एकमेव पहिला मी सुरुवात झाली. मी जेव्हा सुरुवात झालो त्यावेळी माझ्या वडिलांनी मला एक सल्ला दिला, दशावतार आपलं काम नाही, दशावतार आपण करायचं नाही. पण माझा ठाम निर्धार होता, मला त्या कलेची आवड होती, का करायचं नाही असा मी माझ्या मनाला प्रश्न विचारला, पण नाही करणार. पण एक त्यांची सूचना होती, दशावतार करताना आपल्याकडून घोर चूक होता कामा नये, ते आपल्या घराण्याला योग्य नाही असं मला समजूत दिलं आणि ती समजूत अजूनपर्यंत मी पाळली. आणि असं करत असताना दशावतार करत आलो. त्याच्यात मला काही अपयश नाही किंवा समाधान नाही असं नाही. अगदी त्याच्यापेक्षाही इतरत्र गोष्टींपेक्षा दशावतारात खूप मला समाधान मिळालं. प्रसिद्धी ही मिळालीच पण समाधान, कारण ही आपली संस्कृती आहे, हिंदू धर्म त्यामुळे संस्कृती. तुम्ही तुमच्या मुलाने दशावतार माझ्या मुलाने दशावतार करावं अशी अपेक्षा माझी नव्हती, पण ते अनुवंशिकतेनुसार त्याने ते आत्मसात केलं. त्याच्यातही मला समाधान आहे, आनंद आहे, वाईट नाही, चांगलं आहे. ठीक आहे. आणि एक वडील म्हणून जेव्हा तुम्ही पहिल्यांदा तुमच्या मुलाची यशची भूमिका पाहिली तेव्हा काय तुमची भावना? ज्यावेळी दोघेही एकाच रंगमंचावर एकाच वेळी आम्ही दशावतार नाटकातील जो प्रसंग सादरीकरण करायचो त्यावेळी माझा वैयक्तिक मी सांगतो, मी तिथे वडील नव्हतो. मी ज्या भूमिकेशी होतो त्या भूमिकेशीच राहून माझी भूमिका मी पार पडलो. तशी त्याने सुद्धा माझ्यासमोर नवीन असताना, आता सवयी झाली आहे, अभ्यास झालाय थोडा, पण नवीन असताना सुद्धा माझ्यासमोर मी त्याचं परीक्षण केलं. माझ्याबरोबर संवाद साधताना तो कधी डगमगला नाही. अगदी सहजरित्या, अगदी सांघिक जो शब्द उच्चार आहेत, संवाद आहे, तो अगदी चांगल्या रीतीने केला. ते समाधान आणि त्याच्यातून त्याने प्रगती केली आणि याच्यापेक्षा अजून प्रगती व्हायला हवी. अजून सुरुवात आहे. काका, या जुन्या काळात जो दशावतार आहे तो तुम्ही आता अनुभवलेला आहे. मग जुन्या काळात आणि आजच्या काळात जो फरक आहे तो साधारण तुमच्या दृष्टिकोनातून काय फरक आहे? त्यावेळीचा दशावतार म्हणजे अगदी प्रतिकूल परिस्थिती, काही अजिबात काही नाही, पायी प्रवास चालला होता, डोक्यावर ओझी घेऊन चालण्याचा होता संपूर्ण दिवस. अशा ज्येष्ठ जुन्या कलाकाराने आपलं जीवन व्यतीत केलं त्या दशावतारात, अगदी संपूर्ण आयुष्य घालवलं. पण तसं नाही, आम्ही त्यांच्या मागाहून थोडंसं आम्हाला आत्ताच्या परिस्थितीनुसार आम्हाला दशावतार मिळाला. आम्ही ते त्यांचे ज्यावेळी ते भोग भोगले त्याने ते आम्ही भोगले नाही.
आम्ही त्याच्यातून बाहेर आलो, म्हणजे आधुनिकता निर्माण झाली, त्याच्यातून आम्ही सावरून पुढे गेलो. पण जे पूर्वीचे दशावतार कलाकार होते, जुने जाणकार, ज्यावेळी दशावतार सुरुवात झाली, आता दशावताराला 800 वर्षाची परंपरा आहे, तर त्यावेळेच्या लोकांचा अभ्यास, वाचन, सादरीकरण ते अफलातून होतं. पण आत्ताच्या कालाप्रमाणे दशावतारात नवनवीन कलाकार येतात, त्यांचा असा हवा तसा अभ्यास नाही, दुसऱ्याचं अनुकरण करून करतात, स्वतःचं तयार करून सादरीकरण नाही लोकांसाठी. ते पूर्वीचे दशावतारी कलाकार स्वतःचं स्वतः तयार करायचे. तसं आता काही नाही. आता जवळजवळ 50% रील्स बघून किंवा समोरचं बघून करतात, दुसऱ्याचं. स्वतःचं काहीतरी करायचं असं माझं म्हणणं आहे आत्ताच्या दशावताराच्या काळात. त्याच्यात खूप, आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे त्यावेळेचा दशावतार आणि आत्ताच्या दशावतारात कितीतरी फरक झालेला आहे. दशावताराकडे आता थोडंसं माझ्या दृष्टीनं बाजारीकरण, ते बाजारीकरण होता का नाही, संस्कृती जपा, प्रबोधन करा, त्याच्यासाठीच धर्म दिलेला आहे प्रत्येकाला. एक आपल्याकडे जे आहे, आपल्याला जे दुसऱ्याने दिलेलं आहे, ते आपल्याला मिळालेलं आहे, ते आपण तिसऱ्याला द्यायचं, तर ती संस्कृती टिकते. संस्कृतीसाठी हा सगळा. आता दशावतार का म्हटलं, तर 10 अवतारांचं एकत्रीकरण केलं म्हणून त्याला दशावतार. असं काका तुम्ही एक चांगला मुद्दा आता या ठिकाणी मांडलेला आहे. दशावतारात तुम्ही आता जवळ 30 वर्ष काम करता, आणि तुम्ही आता बोलला की शंकराची भूमिका ही तुमची आवडीची भूमिका. अगदी आवडीची. आणखी अशा कोणकोणत्या भूमिका तुम्ही केलेल्या आहेत एवढ्या वर्षात? त्यावेळी जेव्हा सुरुवात झाली दशावतारामध्ये, पहिली भूमिका मी शंकराची साकारली. आणि त्याच्यानंतर शाळा सुटल्यानंतर, म्हणजे शाळा बंद झाली, 87 मध्ये मी शाळा बंद केली, SSC जनवरी पास झालो. आणि ज्यावेळी शाळेतून मी मोकळा झालो, त्यावेळी नंतर असेच मी मित्रांनी आम्ही जमून एक पहिलं कथानक, बेताळ बांबार्ड्याचे ज्येष्ठ कैलासवासी दशावतारी कलावंत आपा कदम, म्हणजे विश्राम कदम यांच्याकडून आम्ही पहिला प्रयोग अगदी लिहून घेतला, राजा रुक्मांगद. त्या राजा रुक्मांगद कथानकामध्ये मी राजा रुक्मांगदाची भूमिका, आणि अफलातून सुंदरपैकी, स्वाभिमानाने सांगतो, अगदी सुंदरपैकी मी ती भूमिका साकारली. तिथून मग भूमिका करायला सुरुवात केली. काही कालांतराने काय नाही आहे, कोण नाही आहे, एक कलाकार नाही आहे, आणि त्या जागी जाण्यासाठी दुसरा कोणी नाही, तर काय करायचं. तर वेळेअभावी जी भूमिका असेल, मग एका कथानकात 2-2 भूमिका असू द्या, 3-3 भूमिका असू द्या, वेळेनुसार त्या सादर करण्याची तयारी मी केली. म्हणजे कोण त्यावेळी गैरहजर असेल तर तर ते कसं तुम्ही केलेली आहे. काय करायचं ते करून मग नंतर विनोदी भूमिका करायला लागलो. त्याच्या अगोदर नारदाची भूमिका साकारली, खलनायकाची भूमिका साकारली, आणि अजूनही तसंच चालू आहे. जी वेळ येईल ती भूमिका तुम्ही त्या भूमिकेचा अभ्यास करून सादरीकरण करायचं, ही अजूनही मला आवड आहे आणि करतोय. या एवढ्या भूमिका जेव्हा तुम्ही साकारल्या एवढी वर्ष, मग असे रंगमंचावर जेव्हा काम सुरू असताना कधीतरी गमतीशीर प्रसंग घडतात. तुमच्या बाबतीत कधी असा एखादा गमतीशीर प्रसंग घडलेला आहे का? गमतीशीर प्रसंग असे म्हणजे आता कसं असतं, आम्ही सादरीकरणाच्या वेळेला आम्ही सादरीकरण म्हणजे आम्ही ज्या भूमिकेशी आहोत त्या भूमिकेशीच राहतो. बरोबर. एक बाबू राणे नाही किंवा यश राणे नाही, तर त्या भूमिकेशी समोरच असताना एखादा विनोद जर झाला तर तो विनोद त्या कथानकाशी संवादित असावा. ते मात्र अगदी आम्ही कटाक्षानं पाळलं आणि केलं. पण काही वेळा असं होतं, अगोदर आम्ही ज्यावेळी कथानक आम्ही बोलतो किंवा काय करतो, त्यावेळी असा एखादा गमतीशीर किस्सा असा बोलायचा गेलो, बोलूनही मोकळे होतो. आणि ज्यावेळी आम्ही प्रत्यक्षात रंगमंचावर सादरीकरण करतो एखाद्या कथानकाचं, आणि योगायोगाने नेमकं ते त्याच्या अनुषंगाने जर असलं तर ते बोलून जातात काही कलाकार. पण ते अगदी कटाक्षानं
समोरची व्यक्ती म्हणजे प्रेक्षक ज्यावेळी बघतात ते बगदे अचूक तेच नेमकं हेरतात. बरोबर. ते होता कामा नये. त्याची आम्ही दक्षता आतापर्यंत घेतली. आता तुम्ही म्हटलं का एखादा आनंदाचा क्षण असा वगैरे, मी तसं काही नाही, काही नाही. आता यश, मी आपल्याला विचारतो का आता अमृतनाथ दशावतारामध्ये आपण बरीच वर्ष काम केलेलं आहे. या दशावतार नाट्यमंडळाचा एक माइलस्टोन ठरलेला दशावतारी नाट्यप्रयोग म्हणजे कुर्मादासाची वाट. मग या नाट्यप्रयोगाबद्दल आपण काय सांगणार आणि या नाट्यप्रयोगामध्ये आपण ज्या भूमिका सादर केलेल्या आहेत त्या भूमिकांबद्दल काय सांगणार? आज त्या नाट्यप्रयोगाचे म्हणजे कुर्मादासाची वाट या नाट्यप्रयोगाचे आम्ही 400 प्रयोग पूर्ण केलेले आहेत. आणि प्रत्येक गावात प्रत्येक वाडीत 4 प्रयोग केलेले आहेत. आम्ही एकाच रंगमंचावर 2 वेळा नाट्यप्रयोग केलेला आहे. म्हणजे खुद्द नेरूर गावात एकाच रंगमंचावर हा नाट्यप्रयोग 2 वेळा केलेला आहे. आणि यात मी 2 भूमिका करायचो. एक म्हणजे सूर्याची मोहिते मराठा आणि दुसरी विठ्ठलाची. या 2 भूमिका मी करायचो. या भूमिकेमध्ये मला मार्गदर्शन लाभलं ते म्हणजे कथालेखक स्वतः अनिल गोसावी, राजीमंडी, गोट्या एरागी सर्वांचं मला मार्गदर्शन लाभतं. त्यानुसार मी दोन्ही भूमिका परिपूर्ण केली. आणि सांगायची गोष्ट म्हणजे सूर्याची मोहिती ही मी भूमिका करायचो त्यावेळी आमचं चंदगड नाटक होतं. त्यावेळी मी काही वाक्य बोलायचो मराठ्यांबद्दल. तेव्हा प्रेक्षकांमधून 2 प्रेक्षक उठले आणि त्यांनी हे दिला, आवाज दिला की हिंदुस्तान जिंदाबाद, हिंदुस्तान जिंदाबाद. म्हणजे मराठ्यांमध्ये त्यांना जी आवड होती म्हणजे आपल्या हिंदुस्थानाबद्दल ते मला बघायला भेटलं. आणि त्या नाट्यप्रयोगाने मला बरंच नाव कमावून दिलेलं आहे. आणि त्या कंपनीमुळे आज जे काही नाव आहे वडिलांमुळे, त्या कंपनीमुळे आज माझं नाव आहे. आणि त्या कथानकामुळे बरंच काही शिकायला भेटतं. म्हणजे अध्यात्म काय असतं, इतिहास काय असतो, पौराणिक काय असतं, हे सगळं त्या कथानकातून मला परिपूर्णपणे शिकायला भेटलं. म्हणजे त्या नाट्यप्रयोगाने एक बऱ्यापैकी आपल्या आयुष्यात बदल दिला आणि नाव कमावून दिलं, नाव मिळवून दिलं. आपण दशावतारामध्ये प्रामुख्याने राजपाटाची भूमिका साकारतो. ही भूमिका साकारताना डोळ्यासमोर कोणाचा म्हणजे आदर्श असतो, कोणाची भूमिका बघून आपल्याला अशी वाटली की आपण ही राजपात्राची भूमिका स्वीकारावी? आदर्श म्हणजे पहिला म्हणजे वडिलांचा आदर्श, त्यांची भूमिका मी समोरून बघितली बऱ्याच वेळा राजपात्र. नंतर आता दत्तप्रसाद शणी, लोकराजा सुधीरजी कलिंग आणि विलास किल्लोलीकर, आता गौरव शिर्के, या सर्वांच्या भूमिका मी म्हणजे डोळ्यासमोर ठेवलेल्या आहेत. त्या भूमिका मी त्यांच्या युट्यूबला त्यांच्या भूमिका बघून आपण हे आत्मसात करतो. दशावतारामध्ये तू जसं काम करतो तसं तू नोकरी पण करतोस. आता नोकरी म्हणजे दिवसाचं काम असतं आणि दशावतार म्हणजे रात्रीचं. रात्रीची ही जागरण आणि दिवसाचं हे कंपनीचं काम, हे कसं काय ऍडजस्ट करतोस? ते खरं म्हणजे देवाचा आशीर्वाद म्हणायला हरकत नाही आहे. कारण त्याच्या आशीर्वादाने आम्ही सगळं परिपूर्ण करतो. आता दशावतार म्हणजे आवड झाली, आवडीमुळे करतो. आणि म्हणतात का रक्तात असतं, त्यामुळे ते दशावतार कलेकडे मी पण वडिलांचं एक म्हणणं होतं दशावतार करायचं पण आपलं नोकरी काहीतरी करायची. त्यामुळे नोकरी आणि दशावतार मी माझा जीव सांभाळून सगळं म्हणजे सांभाळून मी करतो. तर तुझ्या बाबतीत ह्या एवढ्या आता बोललास तू की चंदगडमध्ये नाट्यप्रयोगाच्या वेळी हा तुला अनुभव आला, मग असाच आणखी एका दुसरा अनुभव आहे का अविस्मरणीय असा त्या दशावतार क्षेत्रामध्ये काम करताना? अनुभव म्हणजे असे प्रसंग बरेच घडले, पण तो चंदगडचा एक तो म्हणजे लक्षात राहण्यासारखं हे राहिला. आणि अजून तेवढं असं काय आठवत नाही, कारण असे बरेच प्रसंग घडले. पण त्या नाटकामध्ये बरंच काही शिकायला भेटतं. कुर्मादासाची वारी आता बऱ्याचदा आपण पाहतो की साधारण संयुक्त दशावतार नाट्य मंडळ हे नाटकांचा सीझन सुरू होतो पावसात. मग या नाट्यप्रयोगांबद्दल तुझं मत काय? संयुक्ताबद्दल म्हणजे आता बरेच कलाकार संयुक्तामध्ये जातात. मी पण काही अशी निवडक संयुक्त केलेली आहेत, पण शक्यतो मी नाही, कारण मला नोकरीला जावं लागतं. त्यामुळे संयुक्ताबद्दल मी काही जास्त असं बोलणार नाही, कारण जास्त हे काही नाही. आणि संयुक्त म्हटल्यानंतर अभ्यासाला लागतो आणि तेवढा पुरेसा वेळ मला असा मिळत तर नाही संयुक्तासाठी, म्हणजे पुराण वाचण्यासाठी असल्यामुळे संयुक्ताबद्दल मी तर जास्त काही बोलू शकतो. काका, आपलं काय मत आहे या संयुक्त दशावतारी नाटकांबद्दल? बरोबर. संयुक्त दशावतारी नाटक सादरीकरण ही संकल्पना अगदी वाईट नाही, अगदी चांगली आहे. त्याच्यामुळे चांगला अभ्यास होतो. पण त्याचा विपर्यास काय होतो, एकमेकांचे हेवे दावे काढले जातात.
वाटते ते हेवे दावे नसून पुराणाच्या आधारावर संस्कृतीनुसार अगदी ते सादरीकरण व्हावं आणि ते लोकांपर्यंत पोचवावं आणि जेणेकरून लोकांना ते समजलं तर त्याचा फायदा होतो. हेवे दावे करून संयुक्त नाटक, त्याला संयुक्त नाटक म्हणत नाही. संयुक्त नाटक का म्हटलं गेलं तर निवडक कलाकारांच्या एकजुटीने जे कथानक सादरीकरण केलं जातं त्याला संयुक्त नाटक म्हटलं जातं, असा माझा वैयक्तिक मत. पण त्याचा विपर्यास होऊ नये. संयुक्त नाटक चांगलं, त्याच्यामुळे आत्ताच्या कलाकारात अगदी त्याच्यात सुधारणा, अगदी अभ्यास होतो. कारण संयुक्त म्हटल्यानंतर आता त्याला दर्जा आलेला आहे. संयुक्त म्हटल्यानंतर रंगमंचावर उभं राहायचं म्हटल्यानंतर त्या भूमिकेचा अभ्यास असायला हवा. सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्या भूमिकेचा अभ्यास असायला हवा, तरच त्या संयुक्त नाटकाला उभं राहायचं, असा एक दर्जा आलेला आहे. बरोबर. मग तो दर्जा सांभाळूनच लोकांना संस्कृती जपून सांगायला. हेवे दावे काढणं हे अगदी साफ चुकीचं आहे, त्याच्यात आम्ही सहमत नाही. पण संयुक्त नाटक चांगलं, त्यामुळे प्रेक्षकांनाही काहीतरी नवीन शिकायला मिळतं. बरोबर. तर काका, माझा शेवटचा प्रश्न तुम्हाला आहे की आजची ही जी युवा पिढी दशावताराकडे आकर्षित होत आहे आणि दशावताराला आता चांगले दिवस आलेले आहेत म्हणायला हरकत नाही. आजच्या युवा पिढीला तुम्ही काय मार्गदर्शन कराल? आता जुनं दशावतार आणि नवीन दशावतार याच्यात काय आपण खरं बोलायचं नसतं, कारण दशावतारच आहे. पारंपरिक दशावतार कला आहे. पूर्वी सुरुवात केली त्यांचाच वसा घेऊन आज नंतर परंपरेनुसार आतापर्यंत चालू राहिलो. आणि मागच्या काळापेक्षा आताच्या काळात दशावताराला उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळतो. का? माझं वैयक्तिक मी मत सांगतो. व्यवसाय म्हणून काही दशावतार कलाकार येतात. काही खरोखर त्या संस्कृतीची आपल्याला आवड आहे, पुराणाची आवड आहे किंवा त्या कलेची आवड आहे म्हणून येतात. काही जण व्यवसायासाठी येतात. व्यवसायासाठी जरूर यावं, कारण आत्ताच्या काळाप्रमाणे जर आर्थिक बाब प्रत्येकाकडे नसेल तर तो काही करू शकत नाही. त्याच्यातून 4 पैसे मिळतील तेव्हा आपला उदरनिर्वाह होतो, असा प्रत्येक. आता ही दशावतार कला आहे, त्या कलेतून त्याला मिळतं. पण आत्ताच्या युवा पिढीला एकच माझं सांगणं आहे, अभ्यास पूर्ण दशावतार करा. अभ्यासाव्यतिरिक्त दशावतार करू नये. व्यवसायासाठी प्रथम आपण झोपून घेऊ नये, असं माझं एकच कळकळीची विनंती नवीन कलाकारांसाठी. यश, तुझ्यासाठी माझा शेवटचा प्रश्न आहे की आता बाबांनी एक चांगला सल्ला दिला, आता तू तुझ्या बरोबरीचे जे आजचे कलाकार आहेत, म्हणजे युवा जे दशावतारामध्ये येण्यास इच्छुक आहेत, त्यांना तू काय मार्गदर्शन करशील? हा एक प्रश्न आहे. दुसरा, या दशावतारामुळे तुझ्या आयुष्यात काय बदल झाला? बदल म्हणजे बरेच बदल झाले. म्हणजे काही समजा एखाद्या वेळी काही समजा डोक्यात विचार असले तर दशावताराकडे गेल्यानंतर जे रममाण होतं, म्हणजे तिथलं जे वातावरण जे असतं, म्हणजे तिथे एखाद्या गावात गेलो की जे वातावरण असतं, ते वातावरण बघितल्यानंतर मनात जे काही विचार असतात ना, ते क्षणभर बाजूला ठेवून त्यावेळी आम्ही दशावताराकडे पूर्णपणे झुकलो होतो आणि एखादी भूमिका पूर्ण करतो. आता मग अशी प्रश्न विचारला की अनुभव काय, मला एक प्रसंग आठवला. आता म्हणजे कणकोळीसाठी नाटक होतं, त्यावेळी मारझोळचा प्रवेश असतो. त्यावेळी ते मारतात ना, चापकाने मारतात. त्यावेळी तेच नाटक होतं आमचं कुर्माची वारी. ते मला तो बादशाह मारत असतो ना, त्यावेळी प्रेक्षकांमधून एक आजी उठून आली काठी घेऊन, आणि तिने सरळ सांगितलं की अरे काय त्या पोराला मारतोय. हा एक प्रसंग प्रेक्षकांना सहन झाला नाही, म्हणजे काय त्या पोराला मारतोय. म्हणजे तो प्रसंग पण एवढा भयंकर होता की लोकांना वाटलं की खरोखरच मारताय. ती आजी उठून आली काठी घेऊन आणि विचारले अरे काय त्या पोराला मारतोय. असं त्या आजीचं हे आपल्या अभिनयाचं एक पारितोषिक आपल्याला, म्हणजे हे खरं बक्षीस आहे. बक्षीस आहे. आणि प्रत्येक वाक्याला प्रेक्षकांकडून जी टाळी मिळते ना, ते आमचं खरं कलाकाराचं बक्षीस असतं. ते मी अनुभवले, चांगल्या प्रकारे अनुभवले. आणि तुम्ही म्हटलात की काय सल्ला द्या, तर मी तर सांगतो की चांगलंच काहीतरी लोकांपर्यंत पोचवायचं, हे प्रत्येकाची अपेक्षा असते आणि त्यांनी पोचवेन. आणि माझ्या कलाकारांना पण हे सांगणं की इतर प्रेक्षकांना चांगलंच काहीतरी द्या, एवढं मी सांगतो. तर खरोखर काका, आपण आणि यश, आपण दोघांनी पितापुत्रांनी खूप छानपैकी माहिती दिलेली आहे आणि प्रेक्षकांना देखील आमच्या ती नक्की आवडेल.
तर आपण एवढ्या व्यस्त आपलं गणपतीचं काम चालू आहे आणि त्यामध्ये आपण वेळात वेळ काढून आमच्याशी जो संवाद साधला त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो आणि धन्यवाद. तुमचे पण मी आभार मानतो, कारण आज तुमच्यामुळे तुमचा जो चॅनल आहे त्या तुमच्या चॅनलमुळे आज आम्हाला दोघांना मुलाखत देण्याची संधी भेटली. त्याबद्दल तुमची सुद्धा मी खरं आम्ही दोघं अगदी मनपूर्वक आभार मानतो. मानतो. धन्यवाद. चला तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.